दरम्यान महिला दिनानिमित्त पुढारी न्यूजनं विविध मुद्द्यांवर सर्वच स्तरामधील महिलांना बोलता केलाय। पाहूयात महिला दिनानिमित्तचा आमचा विशेष सेगमेंट। मातृत्वामुळे स्त्री पूर्ण होते का? स्त्रियांचं पूर्णत्व मातृत्वावर अवलंबून आहे का? एक स्त्री घर पण तेवढंच चांगल्याने सांभाळू शकते, मुलांना, हस्बंडला, आईबाबांना, सगळ्यांना वेळ पण दिला आणि ती आपलं जे प्रोफेशनल काम आहे ती पण करू शकते। ती इमोशनली मेंटली स्ट्रॉंग असते, त्यासाठी तिला आई बनणं हीच तिची कम्प्लीटनेस कंप्लीट करते असं काही नाही। असं एक पाहिलं तर खरं तर मातृत्वामुळे स्त्री परिपूर्ण होते हे आपल्याला खरंच मानावं लागेल। कारण आजचा जर समाज बघितला तर समाजामध्ये स्त्रीला आज जर आपण एखादी कच्ची आई आहोत ही जेव्हा ओळख मिळते तेव्हा आपण परिपूर्ण आहोत असं वाटायला लागतं। कोणाला बेबी होत नसेल, मग हे नाही की ते कंपल्सरी आहे, ते सगळ्यांना सांभाळू शकली पाहिजे, तेच तिचं मातृत्व आहे। कारण की ती सगळ्यांना आईसारखं तिने सगळ्यांना सांभाळलं पाहिजे। ती तिच्या नवऱ्यालाही तिच्या आईसारखं प्रेम करते। तसंच मला नाही वाटत, कारण आज आपण जे पाहतोय मातृत्व म्हणजे फक्त आई होणं असं नसतं, तर हे मातृत्व आपण एखादं बाळ दत्तक घेऊन सुद्धा स्वीकारू शकतं। ती मनातून भावना असते, ती फक्त जपली पाहिजे। हे नेहमीच महत्त्वाचं नाहीये, पण काही स्त्रिया आहेत ज्यांना बेबीमध्ये जास्त इंटरेस्ट असतो किंवा एक फॅमिली स्टार्ट करण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो। सो असं एक हे नाही म्हणता येणार की आहे की नाही, पर्सनल चॉईस आहे वुमेन्सची असं मला वाटतं। याच्यावरनं असं थोडे असतं की बाई म्हणजे मातृत्व झालं की बाई पण पूर्ण असतं। हां, कोणी नाही होत, कोणी होतं, आणि ते फोर्सफुली नसतं ना की व्हायलाच पाहिजे असं। मातृत्व हे एकच स्त्रीचं नातं नसून स्त्री अनेक नाती निभावते, बहीण, बायको, अजून वहिनी, आत्या, ताई, मावशी वगैरे। त्यामुळे मातृत्वामुळे स्त्री परिपूर्ण आहे असं नाही। महिलाला तिचं अस्तित्व आहे की नाही, का ती आई होईल तेव्हाच तिचं अस्तित्व आहे, हे चुकीचं असू शकतं ना।